मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातील मराठा बांधवांची बैठक बोलावली होती। मराठा समाजानं प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार उभा करावा असं आव्हान त्यांनी या बैठकीत बोलताना केलं। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या या आव्हानानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नारायण राणे यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। मराठा समाजाच्या उमेदवारीने कुठलाच फरक पडणार नाही। सगळ्यात जास्त मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत आहे। स्वतः मी 96 कोळी मराठा भारतीय जनता पार्टीसोबत आहे। मराठा समाजाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे। त्यामुळे एकतर ते उमेदवार उभे करणार नाहीत किंवा केले तरी फरक पडणार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे। पुढे बोलताना ते म्हणाले की मला राज्यासह देशाची सेवा करण्याची संधी मिळावी असं साकडं मी आई तुळजाभवानीला घातलं आहे। पुन्हा एकदा मला मंत्रिपद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मोदी यांच्या नेतृत्वात 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत। त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे।